Hello. Today we have to see the important theorem of this chapter, that is called basic proportionality theorem. आज आपण या धड्यामधील एक महत्त्वपूर्ण थिअरम पाहणार आहोत, ज्यास बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, शॉर्टली त्याला तुम्ही BPT असं या ठिकाणी म्हणू शकता. पाहू थिअरम काय आहे. If a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divide the sides in the same proportion. काय मिनिंग आहे पहा. एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एक लाईन ट्रायंगलच्या दोन साइड्सला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट करत असेल आणि थर्ड साइडला ती पॅरलल असेल. इथं पहा लाईन L ही AB आणि BC ला AC ला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते आणि ती थर्ड साइड BC ला पॅरलल आहे. तर अशा केसेस मध्ये लाईन L ही AB आणि AC ला सेम प्रोपोर्शन मध्ये इंटरसेक्ट करते, डिवाइड करते. म्हणजे त्यांचे जे रेशो आहेत AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, हे दोन रेशो सेम करते. दिस वी हॅव टू प्रूव्ह. दिस इज कॉल्ड बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. त्यासाठी ट्रायंगल ABC आपण ड्रॉन केलाय. ट्रायंगल ABC मध्ये लाईन L ही अशा प्रकारची लाईन आहे जी AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये इंटरसेक्ट करते. तसेच ती थर्ड साइड BC ला पॅरलल देखील आहे. आता गिवन मध्ये आपण ही गोष्टी सांगणार आहोत. इन अ ट्रायंगल ABC, लाइन L parallel to the line BC or side BC, we say what to prove. AP upon PB is equal to AQ upon QC. This, to obtain this proof we have to do the construction here. आपल्याला हे साध्य मिळवण्यासाठी काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे. So what construction that we have to do? Draw a segment PC and BQ. आता PC segment कुठे आहे पहा, this, आणि BQ segment this. हे दोन सेगमेंट आपण ड्रॉ केले. Now in the proof we are doing a proof here. The proof मध्ये पहा, we have to see the two triangles here. In a triangle APQ and triangle that is BQP. पहा हे कोणते दोन ट्रायंगल मी सांगितले. APQ हा वरचा आहे आणि BQP हा ट्रायंगल आहे. हे दोन ट्रायंगल यामध्ये Q हा वर्टेक्स कॉमन दिसतोय. Therefore these two triangles are having the same height and different bases. Therefore area of triangle APQ as area of triangle BQP is equal to AP upon PB. इक्वेशन 1 म्हणायचं आहे ना. आणि ह्याचं रिझन असेल ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. नाउ सिमिलरली इन ट्रायंगल पाहत आणखी दोन ट्रायंगल मी सांगतोय, दॅट इज ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CQ. ट्रायंगल CQP. हे दोन ट्रायंगल जर तुम्ही ऑब्झर्व केले तर यामध्ये P हा कॉमन वर्टेक्स येतोय आणि या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये पुन्हा हाईट तुम्हाला सेम भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CQP and that is equal to AQ upon QC. Equation number 2
triangles of equal height. हे दोन प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ ट्रायंगल्स यापासून आपल्याला ह्या दोन इक्वेशन्सला ऑब्टेन केले आपण. नाउ सी इन द ट्रायंगल BPQ, that is triangle BQP म्हणू आपण, BQP and triangle CQP. ह्या दोन ट्रायंगल मध्ये सुद्धा पहा दोन पॅरलल लाईन मध्ये हे फिक्स्ड आहेत म्हणून त्यांची हाईट सेम आहे आणि त्यांच्यामध्ये PQ हा बेस देखील त्या ठिकाणी कॉमन आहे. Therefore, area of triangle BQP is equal to area of triangle CQP. This is equation number 3. Triangle of equal height and base. हे दोन असे ट्रायंगल आहेत ज्यांच्यामध्ये हाईट आणि बेस हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत. Now from equation 1, 2 and 3 1, 2 आणि 3 मध्ये जर ऑब्झर्व केला तर पहा BQP आणि CQP हे दोन एरिया सेम आहेत. तुम्हाला इक्वेशन 3 मध्ये ते दिलंय BQP एरिया आणि CQP एरिया सेम आहे. म्हणजे हे दोन एरिया सेम आहेत आणि न्यूमरेटर देखील सेम आहे. याचा अर्थ हे दोन रेशो तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणता येतील, सेम म्हणता येतील. आणि therefore हे राईट साइडचे रेशो म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे देखील तुम्हाला तिथं म्हणता येणार आहे. therefore AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC and hence proved. हे थेरम अशा प्रकारे प्रूव्ह होतो. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी हियर the converse of basic proportionality theorem. Converse of basic proportionality theorem याचा अर्थ असा आहे की आपण जे थेरम स्टडी केलंय त्या थेरमला उलट पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत. Converse of basic proportionality theorem हे अशा पद्धतीने पहा. If a line divides any two sides of a triangle in a same ratio, then the line is parallel to the third side. आता इथे आपण ट्रायंगल ABC घेतलेला आहे. त्यामध्ये समजून घ्यायचं आहे कोणत्याही एका ट्रायंगल मध्ये एक लाईन जर ट्रायंगलच्या दोन साइड्सला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून त्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये विभागत असेल, डिवाइड करत असेल, तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडला पॅरलल असते. समजताय? So see in the diagram here, this is triangle ABC. आता ABC ट्रायंगल मध्ये आपण एक साइड ड्रॉन करू. L ही अशा पद्धतीने मी ड्रॉन केलेली आहे. ती AB ला D मध्ये आणि AC ला E मध्ये इंटरसेक्ट करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशा पद्धतीने इंटरसेक्ट करते की रेशो AD as DB हा AE as EC या रेशो एवढा होतो. तर मग आपण काय म्हणू शकतो की लाईन L ही साइड BC ला पॅरलल आहे. कळतंय? इफ इन अ फिगर AD upon DB is equal to AE upon EC, then line L is parallel to the side BC. Clear it? This is called converse of basic proportionality theorem. Now see one more important theorem of this chapter, that is called property of angle bisector of a triangle. Property of
angle bisector of a triangle. So see what is property given here. The angle bisector of a angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of remaining sides. काय याचा मराठीमध्ये मीनिंग आहे पहा की ट्रायंगलच्या कोणत्याही अँगलचा बायसेक्टर हा त्या अँगलच्या अपोजिट साइडला रिमेनिंग टू साइड्सच्या प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतो. म्हणजे काय करतो तर या फिगर मध्ये पहा आपण अँगल सी चा अँगल बायसेक्टर सीई या ठिकाणी काढलेला आहे. तो ए बी साइडला ई मध्ये इंटरसेक्ट करतो. तर प्रॉपर्टी प्रमाणे तो असं करतो AE as EB हा रेशो इज इक्वल टू AC as CB. ह्या दोन रेशोला तो इक्वल त्या ठिकाणी करतो. त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. आता ही प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव्ह करायची आहे. देअरफॉर फर्स्ट वी राईट गिवन. ही डायग्राम पहा. ट्रायंगल ABC मध्ये CE हा अँगल C चा अँगल बायसेक्टर आहे. सो इन अ ट्रायंगल ABC ray CE is angle bisector of angle C. Now to prove, what to prove here? AE upon EB is equal to AC upon CB. These two ratios are equal. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. Now to obtain this proof we have to do a construction. What construction we are doing here? See, draw a line parallel to ray CE passing through point B like this and extend CA so as to intersect it in a point F. Understand? हे पहा मी काय केलंय बी मधून जाणारी एक आणि सीई रेला पॅरल असणारी एक लाईन त्या ठिकाणी ड्रॉन केलेली आहे. जी लाईन सीए ला पुढे एक्सटेंड केले असता एफ या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. नाउ राइट दिस कंस्ट्रक्शन. व्हाट वी डू? ड्रॉ a line BF parallel to the ray CE and extend AC so as to intersect it at a F. So this is the construction we had done here. After the construction we are looking for the proof. The proof मध्ये पहा. See the triangle BABF. या ट्रायंगल मध्ये CE parallel to BF. हे आपण कंस्ट्रक्शन प्रमाणे म्हणू शकतो. In a triangle ABF CE parallel BF. याचं रिझन आहे कंस्ट्रक्शन प्रमाणे केला. Therefore AC upon CF is equal to AE upon EB. रीजन आहे इक्वेशन 1 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. हे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्रमाणे लिहू शकतोय.
आता आपलं जे प्रूफ आहे पहा, त्यामध्ये ह्यामध्ये काय फरक आहे, तर फक्त फरक एवढाच आहे की इथं सीबीच्या प्लेसवर सीएफ आलेला आहे, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे आपण काय करू, ह्या डायग्राम मध्ये पाहू सीबी इथं आहे आणि सीएफ हा इथं आहे. हे दोन जर सेगमेंट आपण इक्वल कॉन्ग्रंट दाखवू शकलो तर सीएफच्या प्लेसवर सीबी ठेवता येईल आणि आपल्याला आपलं प्रूफ मिळून जाईल. त्यासाठी see some angle in the figure. Now angle ACE is congruent to the angle BCE. Equation number 2 म्हणता येईल आणि याचं रिझन असेल angle bisector प्रॉपर्टी. तो दूसरा है पहा, एंगल ACE is congruent to the angle CFB. एंगल CFB इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. आता पहा हे कसले एंगल्स आलेले आहेत, दीज आर द करस्पॉन्डिंग एंगल्स. करस्पॉन्डिंग एंगल्स है ना, पॅरलल लाईन ना ट्रान्सव्हर्सल ने इंटरसेक्ट केल्यामुळे होणारे करस्पॉन्डिंग एंगल्स हे इक्वल असतात. आफ्टर दिस वन मोर एंगल पेअर दॅट वी आर लुकिंग हियर, एंगल ECB. दिस एंगल ECB is congruent to the angle CBF. एंगल CBF. याचं रिझन आहे अल्टरनेट एंगल. इक्वेशन नंबर 4 आहे आपल्यासाठी हे. सो दिस इज अल्टरनेट एंगल. yes. Now see in a figure here, this angle is congruent to this, this angle is congruent to this, but these two angles are equal, therefore these two angles are also equal. So from equation 2, 3 and 4, from equation 2, 3 and 4, we say angle CBF and angle CFB congruent. Angle CBF is congruent to the angle CFB, and therefore triangle CBF is isosceles triangle. हा कसला ट्रायंगल आहे, आयसोसिलस ट्रायंगल आहे. आयसोसिलस ट्रायंगल मध्ये इक्वल अँगलच्या अपोजिट असलेल्या साइड्स म्हणजे या दोन साइड कशा आहेत, इक्वल आहेत. Therefore, segment CF is congruent to the segment CB. Isosceles triangle property. Therefore, this is equation number here 5. Now see, we have to put here CF as a CB from equation 1 and 5. Therefore, from equation 1 and 5, इक्वेशन 1 आणि 5 वरून काय करायचं आहे, तर AC अपॉन, आता पाहायचं काय आहे, CF आहे, तर CF च्या प्लेसवर CB पुट करा आणि फायनली AE अपॉन EB हे असंच लिहून ठेवा. So see, hence proof AE upon EB is equal to AC upon CB. In this way, we prove this property also. Next, we have to see the converse of angle bisector theorem. Converse of angle bisector theorem. See what it says. If in a triangle ABC
point D on a side BC such that AB upon AC is equal to BD upon DC, then ray AB bisect angle ABC. So see in the figure, suppose this is triangle ABC here and point D lies here, such that BD upon DC is equal to AB upon AC. Then as we draw the ray AB here like this, so this ray AB bisect the angle BAC. म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये D हा BC वर अशा पद्धतीने आहे की BD अपॉन DC हा रेशो AB अपॉन AC एवढा होतो. तर अशा परिस्थितीमध्ये रे AB हा अँगल BAC ला इक्वल अँगल मध्ये डिवाइड करतो. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम.